सर सर्वप्रथम तर थँक्यू व्हेरी मच की तुम्ही अ, खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला कॉल केला आणि अचानक बॉम्ब टाकला की तुम्ही या आणि तरी तुम्ही आलात. अ, वास्तविक सरांची आज एक महत्त्वाची अपॉइंटमेंट होती, ती त्यांनी ॲडजस्ट केली आणि आपल्यासाठी इथे आलेले आहेत. तर सर्वात प्रथम तर सरांसाठी मलाही खूप आनंद झाला. खरंच मनापासून आनंद झाला की इथे आलोय. सगळ्यात महत्त्वाचं सर, प्रत्येक मराठी माणसानी माज दाखवावा असं जर नाव कुठलं असेल तर ते हनुमंतराव गायकवाड असं आहे, मला असं वाटतं. कारण शून्यातनं विश्व उभं करणं काय हे तुमच्याकडनं तुमच्या बाबतीत ऐकून तुमच्या बाबतीत वाचून कायमच ऐकायला मिळालं, बघायला मिळालं. पण मला असं वाटलं की समोर ही जी लोक आहेत हे सगळेजण तुम्ही जे ऑलरेडी केलंय ते करण्याची स्वप्न उराशी बाळगून आम्ही पुढे जातोय. त्यामुळे आज हनुमंतराव गायकवाड किती थोर आहेत हे सगळ्यांना माहिती, पण त्यांनी स्ट्रगल कसा केला हे आम्हाला समजून घ्यायला जास्त आवडेल. सगळ्यात पहिला सर प्रश्न माझा तुम्हाला आहे की BVG उभारताना तुमची सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी काय होती? ओंकारजी, प्रथमतः तुमचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि सगळ्यांचंच तुमच्या भेटी घातलेले सत्कारार्थी ज्यांनी ओंकारजींचा कोर्स करून एक्सपोर्ट चालू केला, 1 कोटी केला, 20 कोटी केला, तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. की महाराष्ट्राला उद्योजक घडवायचं या कल्पनेनं झपाटलेला माणूस माझी यांचे परिचय मागच्या वर्षी झाला. BVGतले माझे 2-4 सहकारी कोर्सला जाऊन आले आणि त्यानंतर ओंकारजी भेटायला आले, गाठभेट झाली, चर्चा झाली. अनेक गोष्टींच्यावरती चांगली चर्चा झाली. त्याच्यातही बरंच काही करता येईल. आणि वैशाली आलेली आहे माझी पत्नी, जिने खूप खंबीर साथ दिली. तर BVG मी व्यवसाय म्हणून चालू केले नाही. म्हणजे BVचा फुल फॉर्म भारत विकास ग्रुप आहे. आधी मी भारत विकास प्रतिष्ठान केलं होतं, 19 वर्षाचा होतो त्यावेळेला. त्याच्या आधीची थोडक्यात पार्श्वभूमी की मी जवळपास 20 वर्ष 10x10च्या खोलीत राहिलो. 6वी जाईपर्यंत घरात लाईट नव्हती. लाईट असलं माणूस श्रीमंत वाटायचा. आर्थिक थोडी ओढाताण असायची घरात. वडील आजारी असले की ससून हॉस्पिटलला ॲडमिट असायचे, कधी बुधवानीला. आई कानातलं काढून द्यायची, मग सांगायची सोनाराकडे जाऊन ₹200 घेऊन ये. कधी कधी म्हणायची मंगळसूत्र ₹500 घाण टाकून पैसे घेऊन ये. मी 8वी-9वीत होतो, खूप वाईट वाटायचं. छत्रपती शिवाजी 4थीपासून आदर्श होते. 8वीत स्वामी विवेकानंद आदर्श झाले. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान ऐकलं आणि 9वीला चांगले मार्क मिळाले, 88% मिळाले. तोपर्यंत आईला शिक्षिकेची नोकरी लागली होती. आईने सांगितलं डिप्लोमाला जा, म्हणून पुण्यात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला सगळी हुशार मुलं इलेक्ट्रॉनिक्सला जातात, तर मी इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनला. मला 3 वर्षांनी नोकरी करायची होती, पण माझ्या वडिलांचं सेकंड इयर असताना निधन झालं. ते 45 वर्षाचे होते. मी 18 वर्षाचा होतो. त्यांची इच्छा होती मी IAS ऑफिसर व्हावा. मग आईला म्हटलं की मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग औरंगाबाद मिळत होतं. आईला म्हटलं पुण्यातच ॲडमिशन. आई म्हटली पुण्यातच ॲडमिशन, कारण आजी आजोबा, आम्ही सातारचं आहे, आमचं रहमतपूर गाव आहे. माझे आजी आजोबा, आम्ही पिंपळे गुलवरा राहत होतो. तिथे त्या छोट्याशा घरात राहायला आले. आजारी असायचे. आई म्हटली पुण्यातच थांब, म्हणून पुण्यात मग VITला ॲडमिशन घेतलं आणि रोज 42 किलोमीटर सायकलवरनं जात येत होतो. एक 7-8 महिन्यांनी घरात एक आईला चिठ्ठी सापडली, कपडे शिवायला टाकले होते. आई म्हटली कपडे घेऊन घरी ये. दादा नाही आहेत पण कपडे घरी आण. पुण्यात कॅम्पात टेलरच्याकडनं ते ₹250 देऊन कपडे घेऊन घरी आलो. त्या रात्री खूप विचार केला की आपले पण कपडे एक दिवशी नवे नवे असेच राहतील, तर आपण आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं. मित्रांशी चर्चा केली, संस्था काढून नाव ठरलं, काय नाव ठेवायचं. तर कुणी सांगितलं सातारा नाव ठेव, कुणी सांगितलं वडिलांचं नाव ठेव. मी म्हटलं नाही, विवेकानंद माझे आदर्श आहेत. संस्थेचं नाव ठेवायचं भारत विकास प्रतिष्ठान. लोगो काढला, भारताचा नकाशा, मागं सूर्य, मध्ये एक पंटी, की मला एक पंटीसारखं वेगळं काहीतरी करायचंय, ज्याने भारताच्या विकासाला मी काहीतरी हातभार लावू शकेन भारतात. सो देर इज नो कमर्शियल थॉट इन दॅट. मग मी डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला लागलो, जॅम सॉसच्या बाटल्या विकल्या, पेंटिंगची कामं केली, पण फर्स्ट क्लास मेंटेन केला.
आणि मग 94 साली टाटा मोटर्समध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून नोकरी लागली. आणि ती नोकरी मी टेल्कोचा मालक असल्यासारखं काम करायला लागलो. मला पर्चेस डिपार्टमेंटमध्ये टाकलं होतं आणि त्यावेळेला आमची टाटा इस्टेट नावाची एक गाडी होती जी जास्त चालली नाही. पण ती 10,000 गाड्या विकल्या जातील ह्या हिशोबाने मटेरियल विकत घेतलं गेलं होतं आणि वायरिंग हार्नेस जी असती ती स्क्रॅप झाली होती. त्याचं तोडून टाकायचं आम्हाला अप्रूव्हल मिळालं होतं. 2 वर्ष हल्ला नव्हता स्टॉक म्हणून. तर आमच्या स्टोअर कीपरला मी विचारलं, की "बाबा हे 2 कोटी रुपयाच्या वायरी तोडल्या आणि स्क्रॅप केलं तर किती पैसे मिळतील?" तो म्हणाला, ₹4,00,000 मिळतील. कॉपरचे पैसे मिळतील, बाकी काही मिळणार नाहीत. मी आमच्या मॅनेजर्सना विचारलं, की "सर हे मी रियूज केलं तर चालेल का?" कारण प्रत्येक गाडीमध्ये काही कपलर वेगळे असतात, वायरी वेगळ्या असतात, इंडिकेटर वेगळे असतात. ॲज इट इज बसत नाहीत. तर मी त्यांना म्हटलं, की "हे वेगळं केलं तर चालेल का?" तर म्हटले, "ते करताना ₹2,000 वाचवायला जाशील आणि 4,00,000ची गाडी जळेल. जबाबदारी घेणार असेल तर कर." तर मी रोज सकाळी 6:30 माझी ड्युटी टायमिंग 8:30 ते 5 असायचं. मी 6:30 कंपनीत जायचो. रोज 7-8 वाजेपर्यंत थांबायचो आणि रोज 10-12 वायरी चेंज करायचो, चेक करायचो आणि लाईनला द्यायचो. कुठलीही अपेक्षा नव्हती. कंपनी माझी म्हणून मी काम करत होतो. टेल्कोचा मालक असल्यासारखं आणि 7-8 महिन्यामध्ये जवळपास ₹2,00,00,000 कंपनीचे वाचवले. जेव्हा माझा पगार ₹6,500 होता. वर्षाचा पगार माझा ₹78,00,000 होता. तेव्हा आमच्या डी-जी-एम, सीनियर डी-जी-एम होते के.सी. गिरोत्रा, आजही आहेत. त्यांनी नाथसाहेबांना चिठ्ठी पाठवली, की "यंग जी-टी हॅज सेव्हड कंपनीज मनी." जो एक्सपेक्टेड नव्हता. कारण 200 वर्षाचा पगार मी कंपनीला माघारी दिला होता. तर त्याला तुम्ही अभिनंदन करा. तर नाथसाहेबांनी जानेवारी 97 मध्ये बुधवार होता. गुरुवारी सुट्टी असायची. मला अ, 3रा बुधवार होता. मला बोलवलं आणि विचारलं, की "बेटा तुम बहुत अच्छा काम कर रहे हो. तुम्ही रिवॉर्ड क्या चाहिए? डबल प्रमोशन, डबल इन्क्रीमेंट या बोथ? मैं दोनों दे सकता हूँ." तो म्हटलं, "साहेब मला काही नको. सातारचे बालपणीचे माझे मित्र माझ्याकडे नोकरी मागायला येतात. त्यांना वाटतं, की मी इंजिनियर आहे." कारण टाटा मोटर्समध्ये, बजाजमध्ये सगळे सातारा, सांगली, कोल्हापूरचे आय-टी-आय करून लोकं लागायचे. आणि आय-टी-आय टू M1 इंजिनियर लागतो, तो M1ला लागतो. त्याच्यात जवळपास 8 प्रमोशन असतात. ऑपरेटर 1, 2, 3, 4, 6, 7 मग सुपरवायझर 1, 2, 3 आणि मग M1 येतो. तर मी M1 होतो. तर म्हटलं गावच्या माझ्या मित्रांना टेल्कोत हेल्परचं काम द्या. मला काही नको. साहेब म्हटले, की हेल्परचं काम नाहीये, देता येत नाही, पण इंडिका प्लांटचं इलेक्शन चाललं होतं आणि तिथं स्वच्छतेच्या लोकांची गरज होती. तुझे गावचे मित्र काय शिकलेत? म्हटलं, साहेब 7वी पास आहेत, 10वी नापास आहे, एक बी.कॉम आहे. काय काम करतील? म्हटलं हेल्पर. तर म्हटलं हेल्पर नाही स्वच्छता करतील का? मी हो म्हटलं. संत गाडगे महाराज आजी-आजोबा असताना आमच्या घरी यायचे. तर म्हटलं स्वच्छता मला माहिती आहे. म्हटलं तुझी कुठली संस्था आहे का? म्हटलं साहेब कॉलेजमध्ये असताना ट्रस्ट अँड सोसायटी फॉर्म केलेली आहे. मग त्या नावाने आम्ही 22 मे 97ला 8 लोकांनी हाऊसकीपिंगचं काम चालू केलं. पहिल्या महिन्याचा टर्न होता ₹12,009. मग 8 लाख झाला, 30 लाख झाला, 60 लाख झाला. वैशालीबरोबर लग्न झालं 25 नोव्हेंबरला. अरेंज मॅरेज. नंतर प्रेम झालं. तो तिचे वडील टेल्कोतच होते. कामगार होते. पण ती भरपूर शिकलेली आहे. एम.कॉम, एम.एम.एस, आय.सी.डब्ल्यू. तिला 1 महिन्याने मी सांगितलं, की मला व्यवसाय करायचा आहे. मग ती महिनाभर भांडली माझ्याबरोबर, की तुम्ही इंजिनिअर आहे टेल्कोत म्हणून मी लग्न केलं. आता कुठला व्यवसाय करणार आहे? म्हटलं हाऊसकीपिंग करणार आहे. म्हणजे काय? म्हटलं तू घर झाडते, मी कंपनी झाडतो. मग मैत्रिणींना काय सांगू? म्हटलं हेच सांगायचं, लाजायचं नाही. मग महिन्याभराने तिने परमिशन दिली. आईला विचारलं. आई म्हटली, "हनुमंत 7 पिढ्यामध्ये एकच मुलगा आहे." आमच्या घरामध्ये कसं आहे, वडील एकटेच आहेत, आजोबा एकटेच आहेत. म्हणजे 4-5 मुलं व्हायची, पण जगायचं एकच. तर काय असेल देवाचं. आई म्हटली, "7 पिढ्यात कोणी धंदा केला नाही. वडिलोपार्जित आमची 2च एकर जमीन, ती पण जिरायत. कसं करशील? काय करशील? आत्ताच लग्न झालंय. तुला कुठनं ही दुर्बुद्धी सुचतीये." आई खूप ग्रेट होती माझी. मग आईला मी म्हटलं, "आई मी करतो." मग माझ्याकडे 10-1 लाख रुपये साठले होते. रहमतपूरला आमच्या कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीच्या काठी मे 2000 मध्ये मी एक 7 एकर जागा बागायत विकत घेतली नदीला लागून. सुमो गाडी विकत घेतली. आईला दाखवलं सगळं आणि नोव्हेंबर माझी आदिती मला 2000 मध्ये झाली, सप्टेंबरमध्ये मोठी मुलगी आणि मग तिच्या जन्मानंतर 2000ला राजीनामा दिला. आणि मग म्हटलं आता पूर्ण वेळ काम करू. ह्यातनं आपल्या गावच्या मुलांना काम देता येतं. त्यावेळेला 200-250 लोक झाले होते. मग बेंगलोरला शाखा काढली, चेन्नईला काढली, हैदराबादला काढली. मेकॅनायझेशन केलं आम्ही. म्हणजे सुरुवात झाली मॅन्युअल स्वच्छतेनं. तर त्याच्यामध्ये विचार केला, की क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल. मग यंत्रांच्या सहाय्यानं स्वच्छता केली तर क्वालिटी चांगली वाढेल. मग यांत्रिकीकरण आणलं.
मग एक इनामदार नावाचे साहेब होते किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये, ते GE पॉवरला CEO म्हणून गेले होते. ते म्हटले, मी अमेरिकेत यंत्रांच्या सहाय्यानं स्वच्छता बघितली, तुम्ही पुण्यात करायला लागलाय, खूप चांगलं आहे, तुम्ही बेंगलोरला याल का? म्हटलं येतो साहेब. मग सुमो गाडीतनं 8 मुलं घेतली, आम्ही बेंगलोरला गेलो आणि बेंगलोरचं काम चालू केलं. दरम्यानच्या काळात शिर्डी साईबाबा संस्थेचं काम मिळालं होतं. तिथे एक शिकून घेतलं कन्नड बरुदिल्ला, कन्नड बोलता येत नाही. कामगारांच्या बरोबरच राहायचो मी. आणि मग तिकडे गेलं की ते उमेश नावाचे HRचे हेड होते, त्यांना बाबांचा प्रसाद उदी दिली आणि म्हटलं की आमचं काम तुम्हाला आवडलं असेल, तुमच्या 2-4 HRच्या मित्रांना सांगा. मग त्यांनी 2-4 ठिकाणी सांगितलं. मग चेन्नई चालू झालं, हैदराबाद चालू झालं. अपमान खूप व्हायचा पण त्यावेळेला. विचार करायचो एखादं मोठं काम, प्रेस्टिजियस काम मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतील. आणि मित्रांनो, मन आणि त्याची शक्ती कधीतरी तुम्हाला शक्य असेल तेव्हा रामकृष्ण मिशन सगळीकडे आहे. पुण्यातही आहे, सिंहगड रोडला, मुंबईत आहे. कधीतरी जाऊन या. एक विचार तुमचं आयुष्य बदलेल. विवेकानंदांचं एक वाक्य, टेक अप वन आयडिया, मेक दॅट युअर आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम इट. ती आयडिया मी घेतली की भारताच्या विकासासाठी काम करायचं आणि झुंजत पुढे चला. अडचणी खूप येतात. तर त्याचं एक विवेकानंदांचं पुस्तक आहे, मन आणि त्याची शक्ती. ते मी खूप वेळा वाचलंय. आणि तुमच्या या आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टी ठरवाल त्या 100% होतील, असं ते पुस्तक आहे. की 5 रुपयाला किंमत होती पूर्वी, आता 7 रुपये आहे. ते पुस्तक मी खूप वेळा वाचलं आणि विचार करतो मोठं एखादं काम मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतील. आणि सांगायला आनंद आहे, अभिमान आहे की 1 मार्च 2003ला BVGला पार्लमेंटचं मेंटेनन्सचं काम मिळालं, जे आजतागायत चालू आहे. आजतागायत म्हणजे परवा दिवशी 23 वर्ष पूर्ण होतील. मी आता संदीप खरेंचा कार्यक्रम ऐकला, त्यांची ते आम्हालाही पार्लमेंटचं काम म्हणून 23 वर्ष झाली. आणि पार्लमेंट आम्ही इतकं चकाचक केलं आमच्या BVGच्या टीमने की लोक प्रश्न विचारायला लागले, म्हटले पुन्हा की BVG करके कंपनी वो क्लीन करते. SPGच्या प्राईम मिनिस्टर साहेबांच्या घरच्या टॉयलेट थोड्या खराब असायच्या. तर त्यांनी लोकसभा सेक्रेटरीला विनंती केली की प्राईम मिनिस्टरच्या घरी ह्या कंपनीला पाठवता का? आम्ही 4-5 महिन्यांनी प्राईम मिनिस्टर साहेबांच्या घरात 2 दिवसासाठी शिरलो. ते आजतागायत आहोत. त्यानंतर आदरणीय प्राईम मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसचं काम मिळालं. 2004 साली आम्हाला राष्ट्रपती भवनचं काम मिळालं. मग सुप्रीम कोर्टचं मिळालं. मग टाटा मोटर्स सगळे प्लांट्स मिळाले. मग वोक्सवॅगन मिळालं, हुंडाई मिळालं, बजाज मिळालं, ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया. आज 20 एअरपोर्टचा मेंटेनन्स, 20 एअरपोर्ट म्हणजे मुंबई एअरपोर्ट तुम्ही बघत असाल, मुंबई एअरपोर्ट, चेन्नई एअरपोर्ट, बँगलोर एअरपोर्ट, अहमदाबाद, लखनौ, जयपूर, गुवाहाटी, असे सगळे एअरपोर्ट. तुम्ही मंदिरात गेलात, पंढरपूरला जा, तुळजापूरला जा, सिद्धिविनायकला जा, कोल्हापूरला जा, अयोध्या राम मंदिर, बांके बिहारी मंदिर, वृंदावन, वैष्णोदेवी मंदिर, अशा सगळीकडं BVG काम करत आहे. 25 मंदिरं BVGकडे आहेत. राज्य सरकारच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रात 108ची ॲम्ब्युलन्स चालवतो. गेले 12 वर्ष. त्याच्यामध्ये पण थोडं वेगळेपण आणलं की बाकी सगळीकडं पॅरामेडिक असतो, मी प्रत्येक कामात थोडं वेगळेपण आणतो. कामं अनेक करतो पण प्रत्येक कामात वेगळेपणा आणतो. तर त्यात आम्ही डॉक्टर असलेली ॲम्ब्युलन्स, जगातली पहिली सेवा चालू केली आणि आत्तापर्यंत 1.5 कोटी लोकांना मदत झाली आहे. 15-1 लाख लोकांचा जीव वाचला आहे. 42,000 बाळंतपणं विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन ॲम्ब्युलन्समध्ये झालेत. मी काहीच करत नाही, पण लोकांना मोटिवेटेड ठेवतो, लोकांना कमिटेड ठेवतो आणि टीम काम करते. मी काय म्हणतो की दहीहंडीचा सगळ्यात वरचा माणूस आहे तुम्ही आहे, पण प्रत्येक थर जितक्या मजबूतीने उभा असतो, नाही तर कुणीही खांदा हलवला की वरचा माणूस खाली येतो. की सगळे माझे जे थर आहेत BVG, ते सगळे मजबूतीने उभे आहेत, म्हणून मी दिसतो वरती. पण श्रेय सगळ्या टीमला असतं, श्रेय वैशालीला असतं, मुलींना असतं. कधी तक्रार केली नाही. आम्ही 5-7 वर्षात एखादा पिक्चर बघितलं तर बघतो, हॉटेलला कधीतरी वर्ष 2 वर्षात एखाद दिवशी जातो. तक्रार कधी केली नाही, मुलींनी कधी केली नाही, वैशालीने केली नाही. कारण ध्येय ठरलंय काहीतरी वेगळं करायचं. सो असं सगळं चालू झालं BVGचा प्रवास. आणि पांडुरंगाची कृपा आहे, परमेश्वर कृपा आहे, गोष्टी घडतायत. सो थोडक्यात तुम्ही सुरुवात कुठून करता त्याने काही फरक नाही पडत. अनेक जण आपल्यापैकी इथे आहेत की ज्यांनी शून्यातनं सुरुवात केली आहे किंवा अगदी मायनसमधनं सुरुवात केली आहे. सुरुवात कुठून करता ते फरक नाही पडत, कुठे पोहोचायचं आहे ते महत्त्वाचं आहे. सर, आमच्यापैकी अनेकांचा ना व्यवसाय चालू करताना असं एक असतं की भीती असते. तसं BVG सुरू करत असताना सगळ्यात मोठी भीती कसली होती जेव्हा तुम्ही कमर्शियल बहिणी जेव्हा चालू केलं? सगळ्यात मोठी भीती कसली होती? भीती असंच ऑनेस्टली नव्हती. कारण कस्टमरकडे ठरायचं, इतक्या लोकांचं काम आहे, इतकं हे आहे. सोडतानाच जी काही थोडी भीती होती, वैशालीला, आईला, चालेल का नाही, जमेल का नाही. पण मला खात्री होती की चांगलं, कारण
आपल्या मनावरती आपलं जर खात्री असेल की आपण चांगलं काम करू शकू, क्वालिटी काम करू शकू, तर गोष्टी घडतात, काही अडचणी येत नाही. रिस्क नसते. म्हणजे 8 लोकांनी सुरू झाला प्रवास. आम्ही जवळपास 1,10,000 लोक आहेत आता BVG मध्ये. 1,10,000 म्हणजे 1,00,000चा टप्पा मागच्या वर्षी क्रॉस झाला. अमेरिकेत BVG ने काम चालू केलंय. अमेरिकेत आपल्याकडे जवळपास आता 1,200 लोक आहेत. ऑर्लँडो एअरपोर्ट जो जगातला 3rd लार्जेस्ट एअरपोर्ट आहे, त्याचं मेंटेनन्स आमच्या JV कंपनीकडे आहे. सौदी अरेबियात काम चालू केलंय BVG ने. तिथं आमचे आता 1,300-1,400 लोक झालेत. इस्रायलमध्ये 10,000 लोकांचं काम मिळालंय. टोयोटा ग्रुप नॉर्मली कोणाशी JV करत नाही, पण टोयोटा सुशो नावाचं $120 बिलियन कंपनी आहे. ती आता BVG बरोबर टायअप करते 15,000 लोकांसाठी. सो क्या बात आहे. वी आर नाव एक्सपांडिंग सो तुम्ही आता थोडक्यात एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस मध्ये पण आहात, सर्व्हिसेसमध्ये सर्व्हिस एक्सपोर्ट मध्ये आहात. असा कधी क्षण आला का सर की असं वाटलं की नाही जमत आहे, सोडून देऊ? कधी कधी येतो, वर्षात एखाद दिवस येतो. कशासाठी करायचं, काय गरज आहे आपल्याला? कारण आपलं राहणं खाणं खूप लिमिटेड आहे. आम्हाला कसल्याच सवय नाहीत, काही अडचण नाही. सातारला आमचं फूड पार्क आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता बऱ्याच गोष्टी बनवतो. त्यात आम्ही वाईन बनवायला चालू केली आहे, आईस्क्रीम बनवायला चालू केलं आहे. तेव्हा गरजा खूप लिमिटेड आहेत. जमिनीवरच झोपतो. त्यामुळे असं कधी कधी वाटतं की कशासाठी करायचं. कारण संघर्ष टळत नाही मित्रांनो. प्रत्येक लेवलला संघर्ष असतो. फक्त त्याची लेवल वाढत जाते, पण संघर्ष असतोच. तुम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये कोणी मेंटॉर होते का? नव्हते, पण तुमच्यासारखे मिळाले तर चांगलं होईल. ऑनेस्टली म्हणजे मला तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्हाला खूप चांगले सांगतायत. 3-3 दिवस ह्याच्यामध्ये सेशनमध्ये तुम्हाला इन्स्पायर करतायत की तुम्ही एक्सपोर्ट चालू करा. सो इट इज रिअली ग्रेट. आणि खूप करता येईल, तुमच्यावर पण बरंच काही करता येईल. आपलं मागे आपलं डिस्कशन झालं ना, ते राहिलंय अर्धवट. सर, पैशाने तुम्हाला सर्वात मोठा दिलेला कठीण धडा कुठला? सगळ्यात महत्त्वाचं, पैसा कष्टाने येतो, खूप कष्टाने येतो. विश्वास टाकताना खूप जबाबदारीने टाकायचा असतो. म्हणजे उद्या पण माझं त्या मराठा एंटरप्रेन्योर त्यांनी भाषण ठेवले, तर म्हटलं माझी स्टोरी बहुतेकांना माहिती आहे, पाठ आहे, पण मी कुठं चुकलो ते सांगणं गरजेचं आहे. मला 2011 साली BVGचं व्हॅल्युएशन त्यावेळेला 1,000 कोटी झालं होतं आणि मी 8.3% स्टेक विकला, तर 80 कोटी माझ्या खात्यात आले. माझ्या भावाला दिले, आमच्या पार्टनरला थोडे पैसे दिले, टॅक्स भरला 16 कोटी रुपये आणि जवळपास 66-67 कोटी खात्यात शिल्लक होते. वैशाली म्हटली बँकेत ठेवा, महिन्याला 50 लाख रुपये. आजही आमचं घर 2-2.5 लाखात चालतंय. महिन्याला 50-60 लाख रुपये व्याज मिळेल, आपल्याला काही करायची गरज नाही. मी म्हटलं नाही, माझं काही बरं वाईट झालं तर एकाच बास्केटमध्ये अंडी नको, आपण इन्व्हेस्टमेंट करू. आणि मग 2005 साली BVGमध्ये मुंबईतल्या खूप मोठ्या लोकांनी ऑक्टोबर 2005 मध्ये 6,40,00,000 रुपये मला दिले होते. 6,40,00,000. आणि 5 वर्षात मी त्यांना 8 पट दिले. 8 पट. म्हणजे ज्यांनी मला 2 लाख दिले त्यांना मी 16 लाख दिले. 1 कोटी दिले त्याला 8 कोटी दिले. आणि त्यांची कुणी माझ्याकडनं लिहून घेतलं नव्हतं, ॲग्रीमेंट केलं नव्हतं. मी म्हटलं तुम्ही कंपनी इन्व्हेस्ट करताय, कंपनी जशी वाढेल तसे तुम्हाला रिटर्न देईन. काही लोकांनी त्यावेळेला शेअर विकले, त्यांचे आता जवळपास 200 पट झालेत. म्हणजे रुपया लावला तर त्याचे आता झालेत 200 कोटी झालेत. 1 कोटी ज्यांनी लावले त्याचे. तर म्हटलं ते पैसे आले तर म्हटलं वेगवेगळ्या लोकांना देऊ. आणि माझ्यावर लोकांनी विश्वास टाकला तर मी लोकांच्यावरती टाकला. कुठलंही ॲग्रीमेंट केलं नाही. आणि बारिंग 1 बाकी 9 लोकांनी फसवलं. म्हटलं मागच्या जन्माचं ऋण असेल, काय असेल, निगेटिव्हिटी मी जवळ घेत नाही, पण चटकन विश्वास टाकायचा नाही. कारण जेव्हा गुळाची ढेप ठेवली की मुंगळे येतातच. तुम्हाला त्यातले चांगले लोक 1%च असतील, 99 लोक तुम्हाला फसवायलाच येतात. ती जेव्हा तुम्ही मोठं व्हाल तेव्हा ती काळजी घ्या की कष्टाने आलेले पैसे खूप जपून वापरायचे असतात. मला ते वाटलं की नाही आपण टाकू, इन्व्हेस्ट करू. जे प्रपोजल त्याला मी ह्याला एकाला 6.5 कोटी दिले, एकाला 16 कोटी दिले आणि सगळ्यांनी फसवलं. एक फक्त राहिली इन्व्हेस्टमेंट, ती चांगली आहे. सर, या सगळ्या प्रवासामध्ये कोणता असा एक चुकीचा समज तुम्हाला सोडून द्यायला लागला? कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका माइंडसेटने व्यवसाय चालू करतो. अनेक समज, गैरसमज असतात, अनेक माइंडसेट्स असतात आपले.
तर कुठला असं माइंडसेट तुम्हाला वाटलं की हा चुकीचा आहे, हा मला पुढे जाण्यासाठी किंवा मोठं करण्यासाठी थांबवू शकतो? चुकीचं असा ऑनेस्टली माइंडसेट असं नव्हतं. पण मी काय करतो थोडंसं जे दिसत नाही त्याच्या मागे लागतो. 2004ला जेव्हा ही थोडी इन्व्हेस्टमेंट घेतली होती, तर प्लास्टिकपासून फ्युएल बनवायचा मी प्रकल्प चालू केला आणि 4 वर्ष लागली. पहिल्यांदा 1 किलोचं पात्र घेतलं, मोठं केलं, प्लास्टिकच्या त्यात कॅटलिस्ट टाकला की फ्युएल तयार व्हायचं. वाढत वाढत गेलं. पण नंतर आधी ₹2 किलोनी प्लास्टिक मिळायचं, ते ₹20 झालं, ₹12 झालं. मग ते राहिलं थोडंसं. पण असा समज असं काही नाही. म्हणजे तुम्ही ठरवाल त्या गोष्टी होतात. म्हणजे मला असा रोज अनुभव येतो, की परमेश्वर बरोबर चालतो. रोज अनुभव येतो. म्हणजे एखादा दिवस येत नाही असं नाही, रोज येतो. तर तुम्ही डिटरमाइंड कशासाठी असता त्याच्यावरती गोष्टी घडतात. म्हणजे तुम्हाला अ, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल हे गाणं जर तुम्ही ऐकलं कधी, तर तुम्हाला सर्व क्षेत्रात, सर्व ठिकाणी एक गोष्ट दिसायला लागली, की ती गोष्ट घडणारच. म्हणजे पांडुरंग लोकांना तसाच भेटायचा. तर ते आपण ठरवायचं. म्हणजे निगेटिव्हिटी बरोबर येऊ द्यायची नाही. तुम्हाला पाय ओढणारे लोकं येतील, स्पर्धक येतील. म्हणजे मी थोडक्यात बाकी सांगतो, की मी नंतर मग 2012ला वैशालीनी घर बांधलं पुण्यात बाणेरला. 6,000 फुटाचं, 6 बेडरूमचं. श्री श्री रविशंकरजींनी भूमिपूजन केलं. मग राहायला 2दा आले. तेव्हा विचार केला, तेव्हा खूप दिवस 20 वर्ष छोट्याशा घरात राहिलो. आता एवढं मोठं घर झालं, आता काय करायचं? म्हटलं शेतकऱ्यांसाठी काम करू. मग शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत? मग प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे, खर्च वाढलेत. म्हणून मग शेतीमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांना भेटलो 2012-13 साली, 1-1.5 वर्ष. आणि नंतर आम्ही प्रोडक्ट डेव्हलप केले. कुठलंही पीक कुठेही द्या. आम्ही मिनिमम 30% यील्ड वाढवून देतो. म्हणजे 10 क्विंटल येणार असलं 13 गॅरंटेड, पण 30 पण येतं. नीट माती तपासली, पाणी तपासलं 30 येतं. खर्च कमी होतो. आम्ही पेस्टिसाईड तयार केले, हर्बल आहे. मी पिऊन दाखवतो, मग किडींवर मारा म्हणतो. 10 मिनिटात कीड मरते. सो त्यात आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये खूप मोठं रिव्होल्यूशन करतोय. गाई म्हशींमध्ये करतोय. भाकड गाई म्हशींचा प्रश्न खूप मोठा आहे. त्यात आम्ही काम करतोय. शेतकऱ्यांसाठी मी महाराष्ट्रात 300च्या वर सभा घेतल्या. मी 2 वर्ष बीव्हीजीत मी नव्हतोच. म्हणजे आठवड्यातले 2 दिवस मी भाषणाला जायचो. चंद्रपूरपासनं गोंदियापासनं सगळ्या महाराष्ट्र पिंजून काढला, की माती तपासा, पाणी तपासा. नाहीतर आपल्याकडे गावाकडे तुम्ही कुठलेही गेलात तर गावात चर्चा चालू असती. सीएम साहेब काय म्हणले, पवार साहेब काय म्हणले, हे काय म्हणले. आपली माती तपासत नाहीत, आपले पाणी तपासत नाहीत. मी म्हटलं निवडणुकी दिवशी काय करायचं ते करा. पण तुमची प्रगती कशी होईल तेव्हा ती लक्ष द्या. आणि मग तेव्हा लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न त्यापेक्षा खूप भयानक आहेत. म्हणून मागची 10 वर्ष आम्ही हेल्थ केअरमध्ये रिसर्च चालू केला. त्यावेळेला हा विचार नाही केला की खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, 150 वर्ष जुन्या कंपन्या आहेत. मी म्हटलं वेगळं करायचं काहीतरी. आणि सांगायला आनंद आहे की बीव्हीजी लाईफ सायन्सेसमध्ये आम्ही त्या कॅन्सरचं औषध बनवलंय. तुमच्यापैकी कुणाला नसावा, पण तुमच्या माहितीतल्या कोणाला जर असेल, कुठलाही कॅन्सर असेल, तर 3 आठवडे ते मॅक्सिमम 1 महिन्यामध्ये त्या माणसाला जबरदस्त फरक पडतो. म्हणजे जो माणूस बेडवरनं उठत नाही तो चालायला लागतो. संजय दत्त संजय दत्त. संजय दत्त ॲक्टर माझे पेशंट आहेत बीव्हीजीचे. 5 वर्ष झाली. त्यांना लंग कॅन्सर होता, 4 स्टेजचा. आणि 10 पावलं चालताना ते 2 लोकांना खांद्यावर घ्यायचे असे. 2 लोकांना आधार म्हणून घ्यायचे. आता संजय दत्त 16-16 तास शूटिंग करतात. 16-16 तास. 6 महिन्याचा स्टॉक ठेवतात. मी विचार नाही केला की मला जमेल, नाही जमेल. डिटर्मिनेशन होतं की काहीतरी वेगळं करायचं. अफोर्डेबल औषध आयुर्वेदामध्ये का नाही? आपल्या सगळ्या ट्रीटमेंटच्या बीव्हीच्या ट्रीटमेंटची कॉस्ट 60,000 ते 70,000 येते. 60,000 ते 70,000 आणि 4,000-1,000 पेशंट बरे झालेत. 1-2 नाही. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, पॅन्क्रियाटिक कॅन्सर, कोलोन कॅन्सर प्रचंड फरक पडतो. आदरणीय गडकरी साहेबांना जिने चढले की दम लागायचा. आणि ते भाषणात बोललेत म्हणून नाही तर मी नावं घेत नाही. मोठा नेता म्हणतो मी. पण आता ते साहेब स्वतःच सांगतात सगळीकडं 6 ते 7 पायऱ्या चढले की साहेबांना दम लागायचा. आता साहेब कमीत कमी 70 ते 80 पायऱ्या चढतात. आम्ही हार्टचं औषध बनवले. आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय. आर्टरीज क्लीन करतं आतनं. हार्टची मसलची स्ट्रेंथ वाढवतं. फंक्शन स्टेबल करतं. मी परवा दिवशी रात्री भेटलो मी. आमचं हेअर ऑइल आहे जे पांढरे केस काळं करतं. वर्षभर लावलं तर. साहेब मला म्हटले की हनुमान डोक्याचे केस पांढरे झाले, पांढरेचे काळे झाले. मिशीसाठी म्हटले डाय करायला लागतं मला. सो असे अनेक गोष्टींमध्ये काम करतोय. लिव्हरचं आम्ही औषध बनवलंय, फॅटी लिव्हरसाठी. अनेक गोष्टींमध्ये काम करतोय. पण ध्येय एकच आहे भारत विकासाचं की हाऊ आय कॅन सर्व बॉटम ऑफ द पिरामिड इन बेटर वे.
खर्च कसा वाचेल. तुम्ही कोल्हापूरला जर गेलात, एका शिरोळ तालुक्यामध्ये 31,000 कॅन्सर पेशंट आहेत कोल्हापूरला. अरे बापरे. भारतामध्ये 1,70,00,000 कॅन्सर पेशंट आहेत. 140 कोटी देशात 1,70,00,000 डिटेक्टेड आहेत. डिटेक्टेड. नॉन डिटेक्टेड 4% आहेत. आणि 2050ला लोक म्हणतात की 20% हे प्रमाण जाऊ शकतं. आता 4 ते 5%. अनियंत्रित आपण सगळी पेस्टिसाइड खातोय, शेतकऱ्यालाही होतोय, जो खातोय त्यालाही होतोय. तो असं वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम करतोय, की शेतीमध्ये करतोय, गाई म्हशींमध्ये करतोय, हेल्थमध्ये करतोय, न्यूक्लिअरमध्ये करतोय आम्ही काम, फूड पार्कमध्ये करतोय, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय. सो अजून बरंच काय व्हायचं आहे. म्हणजे मला अशी खात्री आहे, माझं स्वप्न आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये BVG नाव भारतात नाही, जगात घराघरात असेल. जगात घराघरात. आपण मोतीबिंदूचं औषध बनवले. म्हणजे गावात मोतीबिंदू झाला तर जगात सर्जरीशिवाय पर्याय नाही. आता BVGकडे औषध तयार झाले. कारण 15 दिवस ते 25 दिवसामध्ये मोतीबिंदू विरघळतो. इथं यंग एजची मुलं असतील, पुटकुळ्या येतात ॲक्नेच्या, एक 3-4 वेळा क्रीम लावलं की पुटकुळी दबून जाते. सो आणि हे सगळं खूप फंडामेंटल रिसर्च करून केलं. म्हणजे कॅन्सरच्या औषधाचं टेस्टिंग मी अमेरिकेच्या येल विद्यापीठामध्ये केलं. जगातल्या टॉप 5 मध्ये विद्यापीठ आहे. आणि तिथं सिद्ध झालं की कॅन्सर सेलची डेथ, म्हणजे ग्रोथ तर होतच नाही, पण 24 तासात कॅन्सर सेलची डेथ होते. आणि चांगले सेल मात्र वाढतात. केमोथेरपीमध्ये काय होतं, आपले आतड्याचे सेल जे असतात ना, ते डिवाइड होत असतात. का तर ॲसिड असतं पोटामध्ये अन्न पचवण्यासाठी. त्यामुळे आतडं नॅचरल बॉडीज डिझाईन केलेली आहे की आतड्याचे सेल डिवाइड होतात. स्किनचे सेल, हेअरचे सेल डिवाइड होत असतात. इथं केमो चालू केली की सगळे डिवायडिंग सेल केमो कॅन्सर सेल म्हणून ती मारून टाकते. मग त्यामुळे माणसाचं अन्नपचन थांबतं, त्याचं वजन झपाट्यानं कमी होतं, केस जातात, त्वचा खराब होते. आणि जवळपास 40 ते 50% लोक उपचारामुळे जातात. आपण हर्बल औषध बनवलंय, खूप इफेक्टिव्ह आहे. त्याच्या आता येलचा आणि BVGचा पेपर पब्लिश होईल पुढच्या 3-1 महिन्यात होईल पेपर पब्लिश. मग BVG नाव कॅन्सरसाठी जगात घराघरात जाईल. लिव्हरसाठी तसंच बनवलं. सो आय एम ट्राईंग टू डू समथिंग डिफरंट विच विल हेल्प ह्युमॅनिटी इन बेटर वे. म्हणजे मी आधी भारत म्हणायचो, आता BVGचा लोगो आम्ही जगावरती टाकलाय आणि खाली ह्युमॅनिटी ॲड नाव दिले. म्हणजे पैसे तर कमवायचे, पण पैसे इज नॉट ध्येय, मनी इज नॉट टार्गेट, इम्पॅक्ट इज टार्गेट. बरोबर कुठून काय घेऊन जात नाही. पैशाने तुम्हाला सुबत्ता येते, पण देव खूप देतो, प्रत्येकाला खूप देतो. पण जेव्हा तुम्ही मोठं होता तेव्हा जो तुमच्या बॉटम ऑफ द पिरामिडचा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे ज्या गावातनं तुम्ही आला त्याची कशी प्रगती होईल, ज्या समाजातनं तुम्ही आला त्याची कशी प्रगती होईल. तुमच्या घरातल्या मोलकणीला तुम्ही 1000 रुपये पगार वाढवून दिला ना, तर मी म्हणतो की भलं झालं. मी बऱ्याच ठिकाणी उद्योजकांच्या भाषणात जातो, म्हणतो तुमच्या ड्रायव्हरला तुम्ही उतरता मुंबईत आणि त्याला सांगता की तो वडापाव खाऊन ये, आणि तुम्ही जाता ताजमध्ये. मी कधीच करत नाही असं. माझा जगन्नाथ किंवा माझा जो ड्रायव्हर असेल, माझी ताजमध्ये मिटेल तर मी सांगतो 3 टेबल सोडून तू बसायचं, तुला तो 5,000 रुपये येऊ दे म्हणणं. कारण तुझ्या हातात माझं आयुष्य आहे. तू स्टिअरिंग असं केलं तर मी उलटा झालो. सो माणसाला माणसासारखं लोक वागवत नाहीत, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मी ते करायचा प्रयत्न करतो की प्रत्येक माणसाला, आणि सिद्ध बसणं सगळ्याच, तुम्ही सगळे उद्योजक होणार आहे, मोठे होणार आहे, खूप मोठे होणार आहे, पण तुम्ही मोठं होत असताना सगळ्यात खालच्या माणसाचा जितका जास्त विचार कराल ती माणसं तुम्हाला मोठं करतील. मला BVGमध्ये त्याचाच अभिमान आहे की मला एअरपोर्टवरती आमच्या जवळपास 30-40 लोकांना, 1-2 नाही, 30-40 लोकांना कधी अर्धा किलो सोनं सापडलं, कधी 1 किलो सापडलं. 2 वर्षापूर्वी मुंबई एअरपोर्टला आमच्या मुलाला 4 किलो सोनं पार्किंगमध्ये सापडलं. त्याचा पगार 25,000 रुपये. तेव्हा सोन्याची किंमत होती 70-80 लाख रुपये. 2,80,00,000 सोनं सापडलं. तो गेला असता घेऊन घरी, काही बिघडलं नसतं, परत उद्यापासून नसतं आला तरी बिघडलं नसतं. तो आत आला, CIFला देऊन टाकलं. हे कल्चर डेव्हलप केलंय मी. ह्याच्यामुळे BVG मोठं होतं. तो ही माझ्या तरुण सगळ्या मित्रांना हेच सांगेन मी की मोठं व्हायची स्वप्न बघताना तितकीच ताकदीची टीम तुमच्याबरोबर लागते, जी तुमच्याबरोबर रात्रंदिवस जबाबदारीनं, विश्वासानं काम करेल. आणि ती जर तुम्ही टीम डेव्हलप करू शकला तर तुम्ही कितीही मोठं होऊ शकता. सर, तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा 8 लोक घेऊन सुमोमध्ये गेलात, आणि आज 1 लाखापेक्षा जास्त लोक तुमच्याबरोबर किंवा तुमच्यामुळे त्यांची घरं चालत आहेत. काय वाटतं? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे आम्ही पण आता 70-80 स्टाफ आहे म्हटल्यावर मी हवेत जातो बऱ्याच वेळा. बायको आहे, खाली उतरवते जमिनीवरती.
तर तुम्ही ते कसं मॅनेज करता? कारण हे ह्युमन टेंडन्सी आहे की आपण इतकं मोठं उभारतोय. मी तुमचं ऑफिस बघितलंय, तुमचं कल्चर जवळून बघितलंय. तुम्ही स्वतःला ग्राउंडेड कसं ठेवता? ग्रॅव्हिटेशन आहेच आहे. आईने लहानपणी सांगितलं होतं. आईला म्हणायचो की कंदील पुसताना जरा काळजी नाही घेतली ना तर काच कापते, धार खूप असते. तर आईला म्हणायचो असं का? तर आई म्हणायचं आपण लहान आहोत. ते लहानपण काही सोडलेलं नाही अजून. कायम मी म्हणतो मी लहानच आहे. म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणे पण नाही. मला ऑनेस्टली वाटतं की प्रत्येक माणूस सारखा आहे आणि मी लहान आहे. म्हणजे मला काही असं काही दाखवायचंय, कुणासाठी करायचंय. मी आता EV गाडीतनं फिरतो आमची. 30 लाखाच्या गाडीतनं फिरतो इथं. मला कुणाला दाखवायचंय. जगाला काही घेणं देणं पडलेलं नसतं बरं का, तुम्हाला खरं सांगतो मी. अंबानी स्वतःच्या विमानानं जातात का रोल्स रॉयस वापरतात, काही घेणं देणं नसतं लोकांना. त्यांना काही घेणं देणं नसतं. आपल्यालाच वाटत असतं की लोकांना भारी वाटेल. काही लोकांना घेणं देणं नसतं. तुम्ही तुमच्या वागण्यामुळं तुमच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांचा किती आनंद वाढवता, त्यांच्या आयुष्यात किती आनंद निर्माण करता, त्यांचं आयुष्य सुखी करायचा किती प्रयत्न करता, त्याच्यावरती तुमचं सगळं यशापयश ठरतं. सो ह्याच्या देखलेपणावर जाऊ नका कधी आयुष्यात. लोकांना काही घेणं देणं नसतं. क्षणात होत्याचं नव्हतं होतं. क्षणात फ्रॅक्शन ऑफ सेकंद पण लागत नाही. आपण आदरणीय अजितदादांची दुर्घटना बघितली. फ्रॅक्शन सेकंद पण नाही. म्हणजे एवढा मोठा माणूस, राजा माणूस, आणि बरोबर कुणी काही नेत नाही. ही जर भावना तुम्ही ठेवली ना, मोठं व्हा, कोट्याधीश व्हा, अब्जाधीश व्हा, 200 कोटीचा धंदा करा, 2,000 कोटीचा करा, पण तुम्ही करत असताना ज्यांना जमत नाही त्यांना तुम्ही बरोबर घ्या आणि त्यांना मोठं व्हायचा प्रयत्न करा. ते जर तुम्ही केलं, प्रत्येकाने एक माणूस जरी मोठा केला, 2 केली, 10 केली, तर आयुष्य सार्थकी लागेल. जीवन सार्थकी लागलं पाहिजे. माझं ऑनेस्टली स्वप्न आहे की पुढच्या 10-1 वर्षामध्ये, 10-12 वर्षात 10-1 लाख लोकांना काम द्यायचं. 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलायला मदत करायची. 10 कोटी लोकांचं आयुष्य, आणि बीव्हीजी 100 देशात घेऊन जायचं आणि आयुष्य सार्थक. मी काय माझ्या भाषणाच्या शेवटी काय म्हणतो की स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की मला 100 युवक हवेत माझ्यासाठी, देश बदलण्यासाठी. त्यातलं एक मी स्वतःला समजतो आणि जमेल तेवढं, झेपेल तेवढं भारत विकासाचं काम प्रामाणिकपणे करायला प्रयत्न करतो. यश किती मिळते ते त्याच्यावर मी देवालाच सांगतो. भांडतो कधी कधी, किंवा जमत असेल तर तुझ्यासाठीच करतोय, नाही असलं नको देऊ. काय करतोय मी? सगळं तुझ्यासाठी करतोय. तो त्याच्यावरती सोडून द्यायचं, कुठलीही अपेक्षा न ठेवता. सर तुम्ही हे सगळं करत असता, तुम्ही जे सांगता की मी हा टप्पा पार केला, तो टप्पा पार केला, जितकं सांगताय तितकं अर्थातच सोपी ती जर्नी नव्हती. आम्हाला ऐकायला जितकं सोपं वाटतंय. तर त्यावेळेस तुम्ही अपयश कसं पचवलं? म्हणजे तुम्ही त्यावेळेस मगाशी सांगितलं की लोक अपमान करायचे, किंवा तुम्हाला अनेक वेळा लोकांनी रिजेक्ट केलं असेल, ते रिजेक्शन कसं हँडल करता? कारण आमच्या एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये 1000 लोकांपर्यंत अप्रोच झालो तर त्यातले 98 लोक रिजेक्ट, 998 लोक रिजेक्ट करतात. तर रिजेक्शन तुम्ही हँडल कसं करता? त्याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला की तुम्ही एक्सपोर्ट करताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही क्वालिटीवरती फोकस करा. तुम्ही हळद जर एक्सपोर्ट करणार असाल तर तुम्ही कर्क्युमिनच्या पर्सेंटेजचा अभ्यास करा. की महाराष्ट्रात सातारा वाई भागात जी हळद आहे त्यात 4-4.5% कर्क्युमिन असतं. तुम्ही नांदेड भागात गेलात तर तिकडे 5च्या आसपास असते. वसमतला गेलात तर 5.5% असते. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की माझ्या हळदीमध्ये नॉर्मल 4% कर्क्युमिन आहे, माझं 5%. किंमत तीच असेल. तो धंदा म्हणजे काय? ब्रिटिश भारतात कशाला आले? मसाले स्वस्तात विकत घ्यायचे होते आणि अमेरिकेत, युरोपमध्ये महागात विकायचे होते. आपलं रिजनेबल मार्जिन ठेवायचं. ट्रान्सपरन्सी जर ठेवली तर तुमचं रिजेक्शन कधी होणार नाही. पण तुम्ही एकाच कन्साइनमेंटमध्ये दुप्पट फायदा कमवायचा प्रयत्न केला तर ते समोरच्याला आज ना उद्या कळतं. माझं कालच अमेरिकेत एक डील होतंय, खूप मोठं डील करतोय मी एक्सपोर्टच्या बाबतीत. मी त्या माणसाला स्पष्ट सांगितलं, मला ज्या गोष्टीत किती पैसे लागतील ते तुला मी अगदी पैशापर्यंत हिशोब देईन. तू तुझी ट्रान्सपरन्सी ठेव. तू वॉलमार्टमध्ये दे, त्या ट्रेडर जॉयमध्ये दे, कुठं द्यायचं तिथे दे. तू ट्रान्सपरन्सी ठेव, आपण निम्म करू. त्याचा आता $700 मिलियन धंदा आहे. तो म्हणला, गायकवाड साहेब असा पहिला माणूस भेटला की सगळी ट्रान्सपरन्सी ठेवतो. तो म्हणला पहिल्या वर्षी आपण 100 मिलियनचं टार्गेट ठेवू शकू. सो त्यामुळं अपयश किंवा रिजेक्शन, त्यातनं आम्हालाही फटके पडलेत बरं का.
म्हणजे जे दुबईत एक्सपोर्ट करणारे लोक असतील ना, त्यांना मी अगदी खात्रीपूर्वक सांगेन, आम्ही दुबईला 2दा फसलो. म्हणजे पहिल्यांदा फसलो, दुसऱ्यांदा फसायला नाही पाहिजे होतं, पण मधली टीम बदलली होती. मला वाटलं की ती व्यवस्थित करतील. पहिल्या कांद्याच्या कंटेनरचे पैसे आले, दुसऱ्याचे आले, मग तिसऱ्यात म्हणले 20% खराब आहे, मग चौथ्याचे त्यांनी थांबवले आणि मग 3 कंटेनरचे पैसे लंपास केले. असे अनेक अनुभव हा, आहेत. तेच सांगतोय. सो दुबईत वगैरे जर करायचं असेल तर तिथे बदमाशच लोक बसलेले आहेत. तुम्हाला तिथं तुमच्यावर काय कोणी तिथे टग्या असेल तुमच्या बरोबर, चांगला दणकट माणूस जर तुमचा तिथं पार्टनर असेल जो पैसा बुडू देणार नाही, तर तुम्ही दुबईत व्यवसाय करा. नाही तर युरोपमध्ये जा. इनफॅक्ट माझी ओंकारजी तुम्हाला विनंती राहील की कंट्री स्पेसिफिक तुम्ही ग्रुप तयार करा. की युरोपमध्ये प्रत्येक देशाच्या गरजा थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. वेगळे आहेत. तर इथं बसले तुमचे जे काही 1000-2000 विद्यार्थी आहेत, त्यांना सांगा की 10 लोकांचा गट तयार करा, इटलीमध्ये जा. म्हणजे माझ्या परवाच एक मित्र भेटले, ते म्हणले जर्मनीत फ्रँकफर्टच्या आजूबाजूला आम्ही 4 वर्षापूर्वी तांदूळ एक्सपोर्टचा धंदा चालू केला. आता महिन्याला ते 8 कोटीचा तांदूळ एक्सपोर्ट करतायत. क्या बात. 8 कोटीचा म्हणजे 100 कोटी त्यांनी क्रॉस केलं 4थ्या वर्षी. आता म्हणले आम्ही बाकीचे फ्रँकफर्ट सोडून आता बाकीचे बाकीचे एरिया regions. बघतोय. सो असं जर केलं ना, एकी हेच बळ, ही जी आपण म्हणतो ना, कारण एका माणसाला जर्मनीला जाणं शक्य नाही, पण प्रत्येकाने 2-2 लाख रुपये काढले आणि कॉपरेटिव्ह टाईप थोडंसं काम केलं, जबाबदाऱ्या वाटून घेतल्या, तर खूप मोठं काम उभं होऊ राहील. शकतं. खूप मोठं काम दादा उभं राहील. म्हणजे ह्यातल्या तुमच्यापैकी कुणाला जर फूड रिलेटेड काम करायचं असेल तर मी तुम्हाला ओपन ऑफर देतो. फक्त कल्पना घेऊन या, तुम्हाला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे. मी अनेक सर आपल्या लोकांना साताऱ्याच्या आपल्या हा. फूड पार्कला पाठवतो. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, त्यांनी पार्टनर व्हावं, विक्रीची जबाबदारी घ्यावी, आम्ही बनवून देऊ. तर ह्याच्यापेक्षा मोठी अपॉर्च्युनिटी माझ्या मते कुठलीही क्वालिटी सांग आणि क्वालिटीत कधीच फरक पडणार नाही. म्हणजे खूप मोठं काम उभं करता येईल आपल्याला. अनेक वेळा असं होतं की लोक नव्याने सुरू करायचा विचार करत असतात आणि बऱ्याच वेळा असं बोललं जातं, म्हणजे मी त्या गोष्टीत मानत नाही, पण बोललं जातं की मराठी माणूस व्यवसायात मागे आहे. तर का बोललं जातं असं वाटतं तुम्हाला? विचारांनी माग आहे म्हणून माग आहे. तुमच्यासारखे लोक भेटलेत लोकांना, त्यामुळे आता पुढे जातील. काय झालं तुम्ही ऑनेस्टली बघा, आपल्याकडं निसर्ग चांगला आहे, शेती भाती होते. संतांनी काही चुकीचं म्हटलं नाही, पण ठेवले हरीने म्हणजे अंथरुण पाहून पाय पसरावेत. मग चटणी मीठ जी आहे तेवढी भारी. हे मारवाडी गुजराती लोक काय झालं, तिकडं प्यायलाच पाणी नव्हतं. 4-4 वर्ष पाऊसच पडायचा नाही. त्यामुळे ज्या गावात बैलवाडी जात नाही त्या गावात मारवाडी गेले. बरोबर. गुजराती लोक निसर्गाने त्यांना संघर्ष करायला शिकवलं. त्या मानाने मराठी माणसं सुखी आहेत. हो. वर्षातनं पाऊस येतो, प्रत्येकाला मराठी माणसाला शेती आहे, 2 एकर आहे, 5 एकर आहे, 10 पोती ज्वारी झाली, 2 पोती भुईमुग झाला, तेल चटणी. आम्ही गेलो कुठेही, सातारला गेलो, घरी गेलो, गावी गेलो, तर काय म्हणतात, आम्हाला फक्त तेल आणि मीठ फक्त घ्यायला लागतं, बाकी सगळं घरचं असतं, भाजी घरी असते, सगळं असतं. त्यामुळे ती जी संघर्ष करायची वृत्ती आहे ना, ती नाही आहे. तुम्ही जर IAS मध्ये गेलेली जर मुलं बघितली तर आमच्या माणखटाव भागातली, जिथं दुष्काळी भाग आहे, तिथली मुलं संघर्ष करतात, IAS होतात, मिलिटरीत भरती होतात. हो. पण जिथं थोडंसं सुखवस्ती आहे, जिथं पाऊस चांगला आहे, शेती आहे, ती लोकांना ठेवले हरीने तसं ते थोडक्यात जागेवरती- कम्फर्ट झोनच्या बाहेर जो जाईल जायचं. तोच सक्सेसफुल होईल. तुम्ही अजून एक उदाहरण मी कायम सांगतो, ब्रिटिशांना मी आदर्श मानतो, पोर्तुगीजांना पण मानतो. 16व्या शतकात जहाजाला इंजिन नव्हतं. जहाजाला इंजिन नव्हतं, वलवत आणि शिडाच्या जहाजात हवा भरून हे लोक आफ्रिकेला वळसा घालून न्यूझीलंडपर्यंत जायचे. 6 महिने लागायचे वन वे जायला, 6 महिने लागायचे वन वे यायला. फक्त होका यंत्र होतं, नॉर्थ स्टार होता, काय जिद्द होती. आणि आज मला बरेच आमदार खासदार फोन करतात की सातारच्या मुलाला सातारलाच नोकरी द्या, पुण्यात पण त्याला यायचं नसतं. सो ही वृत्ती आपण बदलायची गरज आहे. आज 24 तासात जगात कुठूनही कुठं जाऊ शकता तुम्ही. तुम्हाला भाषा येत नसेल, तुम्ही जस्ट विचार करा की जहाज मुंबईच्या बंदरावर लागलं तर ते मराठीत बोलत असतील, केरळमध्ये लागलं तर मल्याळी बोलत असतील, कशी भाषा आदान प्रदान केली असेल, कसं बोलले असेल, कसा संघर्ष केला असेल. त्या तुलनेने आजच्या जगात संघर्ष राहिलेला नाही तसा. म्हणजे मी आता जपानला गेलो होतो, त्या एअरपोर्टमध्ये नवीन हे आलंय की जॅपनीज माणूस बोलतो ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट होऊन तुम्हाला ऐकायला येतं. तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, त्याला जॅपनीजमध्ये ऐकायला जातं. अरे किती सोय आहे. सो आता
मनातच ठरवलं पाहिजे की मला मोठं व्हायचंय, जग पादाक्रांत करायचंय आणि छत्रपतींचाही आदर्श घ्या, विवेकानंदांचाही घ्या आणि ब्रिटिशांचा पण आदर्श घ्या. एवढंच माझं म्हणणं आहे. तर तुम्ही जे अ, विवेकानंदांबद्दल सांगताय की एक विचार घ्या आणि तो विचार तुमचं आयुष्याचं ध्येय बनून जगा. याला आजच्या तारखेला एक छान शब्द येतो म्हणजे मॅनिफेस्टेशन. इनडिरेक्टली विवेकानंद पण तेच सांगत होते की विचार जो तुम्ही कराल तो तुम्हाला मिळणं शक्य आहे. फक्त त्याच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. एक सवय जी तुम्हाला असं वाटतं की नवीन उद्योजकांनी स्वतःमध्ये आणलीच पाहिजे. रोज शिकलं पाहिजे. छोट्या रीलमधनं पण शिकता येतं, पण रील कशाचे बघायचे ते ठरवलं पाहिजे, नाही का? रीलमधनं शिकता येतं. मी मध्ये चालू केलं होतं की बुक समरी असतात, व्हिडिओ बुक समरी. गुड टू ग्रेट कंपनी आहे, गुड टू ग्रेट म्हणून पुस्तक आहे. की लोक सगळे गुडमध्ये राहतात, कम्फर्ट झोनमध्ये राहतात. ग्रेट व्हायला त्यांना संघर्ष करायला लागतो, बदल घडवायला लागतात स्वतःमध्ये, टीममध्ये. सगळ्यात छोटी बुक समरी मी आधी बघतो, ती 5-7 मिनिटाची असते. ती झाली की मग 15 मिनिटाची, मग 20 मिनिटाची. 3 बुक समरी बघितलं की तेवढं मोठं पुस्तक वाचायची गरज नाही, त्यातलं क्रक्स कळतात. सो हे केलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे, रोज रोज शिकलं पाहिजे. सो नवीन प्रोग्राम करतो लॉन्च आता. हो, केलंच पाहिजे. तुमच्यासाठी शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे तुम्ही जो शब्द देता तो पाळला पाहिजे. तुम्ही जे कमिटमेंट करता ती पाळली पाहिजे. वेळेची शिस्त असेल, कामाची शिस्त असेल, कमिटमेंट असेल, ती पाळली पाहिजे. पुढचा प्रश्न असा की तुम्ही मल्टिपल बिझनेस चालवताय, तुम्ही मॅनेज कसं करता आणि तुमची दिनचर्या काय असते? मॅनेज करायला टीम खूप चांगली आहे. म्हणजे प्रत्येक कंपनी चालवणारा वेगळा टीम आहे. म्हणजे सोलरमध्ये काम करतो तर पंकज जिंगरा त्याचं बघतो, हेल्थमध्ये तर पवन सिंग बघतो, न्यूक्लिअरमध्ये येळगावकर साहेब बघतात. सो टीम वेगवेगळ्या आहेत, त्यांना मी एम्पॉवर करतो. माझा इगो झिरो ठेवतो. म्हणजे काय, मोठ्या लोकांचं जरा मोठं झालं की इगो जास्त असतात, तर ते आपल्याला इगो झिरो ठेवायला लागतो. त्यांची इगो मॅनेज करायला लागतात, कारण त्यांच्यात खूप क्लॅशेस होतात काय काय वेळेला, ते मॅनेज करायला लागतं. आणि दिनचर्या म्हणजे व्यायाम ऑनेस्टली काही करत नव्हतं, पण आता थोडं चालू केलं आहे. सकाळी एक 5,000 पावलं कमीत कमी चालायची, दिवसभरात 10,000 व्हायला पाहिजेत. 7 तास झोपतो. हे लोक म्हणतात मी काही झोपत नाही. 7 कधी कधी 8 तास पण झोपतो, पण 7 तास नाही. मी 12च्या आसपास झोपतो, 7ला उठतो. सकाळी एक 2-3 कप ब्लॅक कॉफी. ऑफिस जाताना दही खातो थोडंसं वाटीभर. ते पण दूध आटवून लावलेलं असतं. घरी गिरगाई आहेत 10-12, इथं पुण्यातच ठेवल्यात. दही खातो सकाळी एक वाटीभर, खापऱ्या म्हणजे सायच खातो बेसिकली, पण दही स्वरूपात, कारण बॅक्टेरिया जरा चांगले असतात गटला. दुपारी 1-2 पेरू खातो. पेरू खूप चांगलं फळ आहे बरं का. म्हणजे संडे वा मंडे ते म्हणतो ना, तसं आपलं पेरू ऑनेस्टली दुर्लक्षित फळ आहे, स्वस्त आहे. तुम्ही जर खायला चालू केलं तर इट हेल्प्स व्हेरी बिग वे. एनर्जी राहते, विटॅमिन्स मिळतात आणि खूप चांगलं फळ आहे. आणि मग संध्याकाळी जेवतो. सोशल मीडियावर किती वेळ घालवता? 0. सोशल मीडियावर 0. मागच्या 10 वर्षात फेसबुकही बघितलं नाही, लिंक्डइन. ती टीम आहे आता. म्हणजे तुम्ही तुमच्या इतकं अजून नाही जमलं मला. ऑनेस्टली नाही जमलं. मी त्या दिवशी मला तेच म्हटलं की मला शिकायचं आहे ते. पण मी थोडा मागच्या पिढीतला आहे. सो पण शिकतो आता, करू. व्यवसाय करताना किंवा व्यवसाय सुरू करताना कुठल्या प्रकारच्या लोकांपासून लांब राहावं? जे तुमची खूप स्तुती करतात ना, त्यांच्यापासून लांब राहायचं. तुम्ही एवढी मोठी टीम सांभाळता, त्यांची लिडरशिप अपॉइंट करता. कुठला एक महत्वाचा गुण असतो जो तुम्ही एखाद्या माणसाला अपॉइंट करताना बघता? त्याची शिकायची तयारी आहे का आणि बदलायची तयारी आहे का? म्हणजे जो म्हटला की मी म्हणतो तेच खरं, तर मग काय खरं नाही. मग तो डुबवणारच आपल्याला. पण तो म्हणेल की मी शिकेन, मी अभ्यास करेन, मला 4 दिवस वेळ द्या. जो माणूस म्हणेल की मी आय लर्न द थिंग्स, सो दॅट इज द बेस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर. जो माणूस शिकण्याची तयारी दाखवतो. एखादा पार्टनर व्यवसायामध्ये जर पार्टनर निवडायचा असेल तर त्यात कुठला गुण बघावा? अडचणीच्या काळात साथ देईल का ते महत्वाचं आहे. चांगल्या काळात सगळेच साथ देतात. म्हणजे तुम्ही बँकिंग करताना मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की प्रायव्हेट बँक आजकाल खूप मोठ्या आहेत
आणि अकाउंट उघडल्या पहिले त्यांचे फोन येतात तुम्हाला. अकाउंट उघडल्यावर म्हणजे तुम्ही स्टार्टअप रजिस्टर करा, स्टँडअप करा, नवीन प्रायव्हेट लिमिटेड करा, लगेच फोन येतात. पण आय विल रिक्वेस्ट यू दॅट गो फॉर नॅशनलाइज बँक्स. SBIला जा, बँक ऑफ महाराष्ट्राला जा. कारण प्रायव्हेट बँकाचं मी बघितलं, जेव्हा तुम्हाला अडचण असते ते सगळ्यात पहिले ते सोडून जातात तुम्हाला. ओके. म्हणजे तुमची एखादी कन्साइनमेंट रिजेक्ट झाली आणि पैसे अडकले नाहीत की ते लगेच तुमच्या घराचा लिलाव लावतील. नॅशनलाइज बँका तसं नाही करणार. तो अडचणी येतात, पण त्यातनं तुम्ही मार्ग काढताना हे थोडंसं लक्षात ठेवावं. शेवटचे 1-2-3 प्रश्न आहेत सर. आज तुमच्यासाठी यश काय आहे? यश असं नाही आहे दादा. मला किती लोक आनंदी आहेत ते मी बघतो आणि तो आनंद वाढवायचा प्रयत्न करतो. आय डोंट काउंट दिस सक्सेस इन टर्म्स ऑफ मनी. पैसे तर असतातच ना, पैसे लागतात, पण देवाने खूप दिले, त्यामुळे तशी काही अडचण नाही. तरी एक 4-5 लाख कोटीत जाऊ आम्ही 10-12 वर्षात. क्या बात है. तुम्हाला सर मागे ठेवून जाताना असा कधी विचार केला की हा वारसा मला ठेवून जायचा आहे? वैशालीला 2 वर्षापूर्वी आम्ही ठरलं, माझी आई होती त्यावेळेला, दोन्ही मुली आल्या होत्या माझ्या, त्या एक संकल्प घेतला की व्हॉट एव्हर वेल्थ आय विल क्रिएट मिनिमम 90% विल गो फॉर चॅरिटी. मिनिमम 90%. कुठल्या प्रकारची चॅरिटी सर तुम्ही? मी ठरवलंय सर की 20 बिलियनचा ट्रस्ट तयार करायचा आहे. दॅट्स माय मॅनिफेस्टन म्हणा, किंवा 20 बिलियन ठरवलंय मी की 1,80,000 कोटीचा ट्रस्ट असला पाहिजे. त्याचं महिन्याला 1,800 कोटी व्याज मिळालं पाहिजे. 1,00,000 मुलांना जी माझ्यासारखी आहेत अशी दरवर्षी 10,000 मुलं दत्तक घ्यायची शिक्षणासाठी संपूर्ण भारतातनं. 1,00,000 मुलांना दत्तक घ्यायचं, महिन्याला 60,000 रुपये त्याचा खर्च येईल चांगल्यासाठी, 600 कोटी त्याला लागतील. 1,00,000 वृद्ध लोकांना दत्तक घ्यायचं, त्यांना 200 कोटी रुपये लागतील महिन्याला 20,000 प्रमाणे. 25 ठिकाणी धर्मशाळा बांधायची आहे मला. 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, जिथं ताकद घ्यायला जातो आपण, 1,000 खोल्याची, जिथं 100 रुपयात लोकांना जेवण खाणं राहणं मिळेल 1 दिवसासाठी. हे माझ्या आईदादांच्या नावाने करायचं आहे. 25,000 लोक रोज राहतील तर त्यांना रोज 2.5 कोटी खर्च येईल. ते महिन्याला 75, आणि मेंटेनन्सचा खर्च अजून एक 25 कोटी, 100 कोटी, म्हणजे 900 कोटी कमिटेड खर्च राहील. 300 कोटी रुपये जे ट्रस्टी असतील त्यांच्या हातात राहतील. त्यांनी एखाद्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, एखाद्या कॅन्सर पेशंटला मदत करा, असं त्यांच्या हातात राहील. आणि बाकीचे पैसे त्यांनी रिइन्व्हेस्ट करायचे, जेणेकरून मी नसताना ती संस्था कायम चालू राहील. असं एक ड्रीम आहे, त्यासाठी जगतो. ऑनेस्टली असं ड्रीम आहे. सर, उद्यमी महाराष्ट्रातल्या नवीन उद्यमी आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडनं एक संदेश काय असेल? मी म्हटलं ना मागाशी की खूप मोठं व्हा. तुमचं सक्सेस व्हॅल्यूमध्ये कॅल्क्युलेट करू नका, कारण जगात खूप मोठे लोक आहेत. म्हणजे ज्यावेळेला माझ्याकडे सायकलचं सीट कवर बदलायला पैसे नव्हते, त्यावेळेला देखील टाटा होते, अंबानी होते, वॉरन बफे होते, बुश, म्हणजे सगळ्या जगातले मोठे लोक होते. तुम्हाला मोठं व्हायचं असतं, पण तुम्ही मोठं होत असताना खालच्या लोकांना विसरायचं नसतं. एवढं जर तुम्ही केलं ना, तर माझा हा जो काही वेळ सत्कारण्याला लागला असं म्हणेन की इन्स्पायर अशा पद्धतीनं मला आवडेल की पुढच्या कार्यक्रमात, मला आता दादांनी सांगितलं की 1 कोटी ते 20 कोटी, पुढच्या कार्यक्रमात 100 कोटीच्या वरती 100 लोक असू द्या, पण त्यावेळेला त्यांनी सांगू द्या की आमच्या प्रॉफिटमधले आम्ही एवढे पैसे ह्या कामासाठी खर्च केले. आम्ही 10 मुलांना शिक्षण दत्तक घेतलं. आमच्या घरात जी मोलकरीण कामाला येते तिला बाजूच्या पेक्षा आम्ही दुप्पट पगार देतो. त्यामुळे ती वैशालीला काय म्हणते की बाकी ठिकाणी तिला सुट्टी घ्यायची असेल तर ती सांगते, ताई आता 3 दिवस मी नाहीये. आणि वैशालीकडे ती येऊन सांगते, मी 3 दिवस नाही, पण माझ्या जागी आलका येईल बरं का कामाला. म्हणजे तिला सांगितलंय मी. सो तुम्ही जशी लोकांची आणि लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा नसतात.
खूप छोट्या छोट्या अपेक्षा असतात. पहिलं त्याचा इगो. मी अशा ठिकाणी दादा काम करतो. SBI चेअरमनचं घर आम्ही मेंटेन करतो. RBI गव्हर्नरचं घर आम्ही मेंटेन करतो. लोक घरात त्या कामगाराला पाणी पिऊ देत नाहीत. माणसासारख्या माणसाला पाणी पिऊ देत नाहीत. तुम्ही काय मोठ्या माणूस बाहेर आले की अशी छाती काढून मोठी मोठी भाषणं करतात. अरे म्हटलं तुमच्या घरात तुम्ही पाणी देत नाही लोकांना, काय त्या मोठेपणाला करायचंय? कोण बघतंय तुमच्याकडं? काही कोणी राहत नाही. जन पळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील, काही कार्य राहत नाही. उगीच आपलं वाटत असतं की माझ्यामुळे सगळं राहील, थांबेल. काही कोणी थांबत नसतं. सगळी जगराटी चालू राहत असते. पण रोजचा दिवस आनंदात गेला पाहिजे ह्याच्यावरती काम करा. आज मी खूप चांगलं काम केलं. माझ्यामुळे त्या शेतकऱ्याला जे 10 रुपये 20 रुपये भेंडीचे मिळणार होते ते माझ्यामुळे 25 रुपये मिळाले. त्याच्या आनंदात, त्याच्यात तुमचं 2 रुपये कमी प्रॉफिट झाला तरी चालेल. तुम्ही नुकसानीत काम करू नका. पण तो मग शेतकरी तुम्हाला उद्या जेव्हा नुकसान होईल तेव्हा तुमचा पार्टनर म्हणून उभा राहील की दादा तुझं नुकसान झालंय, मी तुला बरोबर राहील. BVGची स्टोरी महाराष्ट्र शासनाने 12 वर्षापूर्वी 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात टाकली. रश्मी बन्सल नावाने त्या बाई आहेत IIM अहमदाबादच्या, त्यांनी स्टे हंग्री स्टे फुलिश पुस्तक लिहिलं. IIM अहमदाबादच्या सक्सेस स्टोरीजवरती. दुसरं पुस्तक लिहिलं नॉन MBA बिझनेसमनवरती. ते 2009 साली पब्लिश झालं. त्याची स्टोरी 2013 साली महाराष्ट्र शासनाने 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात घेतली आहे. 8 वर्षापूर्वी पुणे विद्यापीठानं BA BCOMच्या फर्स्ट इयरला BVचा 14 पानाचा चॅप्टर टाकलाय. शिवाजी विद्यापीठाने सेकंड इयर BCOMला BVचा चॅप्टर टाकलाय. पैसे देऊन नाही मिळत हे की मी 100 कोटी दिले विद्यापीठाला माझा धडा टाका. पुण्यात माझ्यापेक्षा पैसेवाले खूप लोक आहेत. पण हे जे समाधान आहे ना, हे पैशात मिळतच नाही. की दरवर्षी 2-2.5 लाख पूर्ण माझा जन्म कुठे झाल्यावर ते अभ्यास करतायत 10 वर्षापासून. अजून काय देवाण द्यायचं आपल्याला? व्हॉट मोर यू एक्सपेक्ट? आणि सर, शेवटचा प्रश्न जो माझा स्वार्थाचा आहे, माझ्यासाठी तुमच्याकडनं एक सल्ला, वजन कमी कर हेवेत याच्या व्यतिरिक्त. तुम्ही आमच्या क्लिनिकला भेट द्या आणि पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला कमीत कमी 30 किलोनी कमी करू. जेन्युअनली सांगतो. बघितलं कुठे गेलं तरी सेल्स करायचा असतो. पण ऑनेस्टली तुमचे गट तयार करा तुम्ही. मगाशीच माझ्या डोक्यात आला विचार की तुम्ही एक्सपोर्ट प्रमोट करताय, तर कुठल्या देशाला काय गरज आहे ह्याचा थोडा एक तुमच्याकडे अभ्यास वर्ग तयार करा. की आता काल मी मटण वगैरे खात नाही, पण मी त्या व्यवसायात आता येतोय. गावरान चिकनच्या, ठीक आहे ना, देशी कोंबडीच्या. तर परवा मी अमेरिकेचा अभ्यास करत होतो. अमेरिकेमध्ये 33 कोटी लोकसंख्या आहे आणि ती लोकसंख्या रोज साधारण 110 ग्रॅम चिकन खाते. आणि ब्रॉयलर चिकन, मी प्रत्येक गोष्टीत थोडा अभ्यास करतो आणि थोडा डिटेल अभ्यास करतो. आज जे ब्रॉयलर चिकन जे आपण खातो ती अंडी देत नाही ती कोंबडी, ती चिकन म्हणूनच वाढवली जाते. ओके. म्हणजे प्रोटीन इंटेक घेतला, प्रोटीन वाढतो. तो 40 दिवसात तो पक्षी 100 ग्रॅम ते 2.5 किलोचा होतो 40 दिवसात. तो न मेल असतो ना फिमेल असतो. दॅट गिव्स चेंजेस इन आवर हार्मोनल बॉडी. आज जी मुलं व्हायचं प्रमाण थोडं अडचणीचं व्हायला लागले, त्याचं एक कारण आहे. तर मी त्याचा अभ्यास केला आणि त्या वर्यनेशी बोललो. रोज त्यांच्याकडं 3.5 कोटी किलो चिकन खाल्लं जातं. 3.5 कोटी किलो. आता आम्ही टार्गेट ठेवलंय की पुढच्या 1 वर्षभरात रोज 1 लाख किलो एक्सपोर्ट करायचं. क्या बात आहे. 1 लाख. मी खात नाही, खाणारे लोक आहेत. तर तुमच्याकडं तुमच्या मागं तुमच्या शब्दावरती लढणारे कार्यकर्ते मावळे तयार झालेले आहेत. तर ह्यातले मावळे हुडका. जे IT इंजिन मग असे कोणीतरी होतं ज्यानं अमेरिकेत काम केलं, त्याला म्हणतो अमेरिकेत जाऊन काय काय संधी हुडकून काढ रे बाबा. आणि ही 10 लोकांची ग्रुप अमेरिकेसाठी काम करेल. हे 10 लोक युरोपसाठी काम करतील. हे 10 लोक ऑस्ट्रेलियासाठी काम करतील. आणि एक्सपोर्ट, फक्त एक्सपोर्टवर थांबू नका. अनेक संधी आहेत, अनेक. म्हणजे एखाद्या ग्रुपने, मी 2011-12 साली आफ्रिकेमध्ये गेलो. तो खूप फिरलो, म्हणजे जवळपास 6-1 महिने
राहिलो ते 3-1 वर्षामध्ये. 15 दिवस जायचो, राहायचो. जग किती मोठं असतं ते उघड्या डोळ्यांनी बघितलं. म्हणजे त्यावेळेला आम्ही आमच्याकडे जेसीबी होते बीवीजीत, आम्हाला लँडस्केपिंग गार्डनिंग कामाला लागतात. तर आम्ही PC 300 नावाचं ते मशीन मोठं असतं, कोटभर रुपयाचं विकत घेतलं. ते डंपर 3 बकेटमध्ये भरतं. 3 बकेट टाकलं की मला असं लय भारी वाटलं होतं. मग ते कन्सान्सी म्हणून एक कॉपर माईन आहे झांबियामध्ये, जगातली सगळ्यात मोठी कॉपर माईन आहे, ती बघायला मी गेलो तिथं. तिथलं पोकलेन बघितलं. म्हणजे ते ट्रक, त्याचे जे हायवा ट्रक असतात तिथले, ते एक ट्रक 100-125 टन घेऊन जातं. म्हणजे त्याचं चाकच असतं 10-12 फुटाचं. आणि पोकलेन जे असतं ते आपलं पोकलेन खेळणं वाटेल असे तिथं पोकलेन बघितले. सो जग खूप मोठं आहे. तर तुम्ही जर असे गट तयार केले, त्यावेळेला मी लक्षात आलं तिथं आफ्रिकेमध्ये काही फेका उगवून येऊ शकतं. अशा सुपीक माती आहेत. जमिनी 100 रुपये ते 500 रुपये एकरी वर्षाला भाड्याने मिळतात. सुपीक जमिनी 500 रुपये भाड्याने मिळतात. तुमच्यातला एखादा गट असेल, सगळं इथंच काय पिकवायची गरज आहे. 1,00,000 एकर उद्यमी ग्रुपनी जर जमीन घेतली भाड्याने वेगवेगळ्या देशात, जिथं पॉलिटिकल रिस्क थोडी कमी आहे, 10 देशात 10,000 एकर जमीन घेतली आणि तिथून एक्सपोर्ट केलं. आज केनियातनं ॲम्स्टरडॅमला जी विमानं जातात फुलांची, ती केनियातनं रोज सकाळी 10-12 विमानं फुलांनी भरून जातात. तसं का नको आपण करायला? का नको इथल्या मुलांनी आपला विचार करायला? आज संधी खूप आहेत मित्रांनो, संधी खूप आहेत. फक्त विचार कमी पडतात. असे जर विचार आपण एकत्र केले आणि गट बांधले वेगवेगळ्या प्रकारचे, तर मला वाटतं की खूप ओंकारजी, खूप मोठं तुम्ही काम भारतासाठी, विश्वासाठी आणि समाजासाठी कराल. म्हणजे लोक तर पोट भरतीलच, पोटाला लावालच तुम्ही, पण पोटाला लावून त्याच्या पलीकडे खूप काय कराल, जी इतिहास तुमची दखल घेईल. असं काम तुमच्या हातनं उभं राहू शकेल. मी बरोबर तुमच्या जी तुम्ही सांगाल त्यात आपण एकत्र काम करू शकू. कारण माझाही थोडा अनुभव आहे. म्हणजे आईचं कानातलं घाण टाकलं होतं, त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं होतं. मंगळसूत्र 2-3दा घाण टाकलं 500 रुपयासाठी, खूप वाईट वाटायचं. सोनं 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 सोनं. एकदा झिम्बाब्वेमध्ये गेलो होतो मी आणि तिथं माझ्या मीटिंग झाल्यानंतर माझ्या मित्रांनी सांगितली, उद्या काय? म्हणलं उद्या काय काम नाही. म्हणलं इथनं जवळ एक गोल्ड माईन आहे, बघायला जायचं का? जाऊ म्हटलं. मग ते गोल्ड बघितलं मी की तर म्हटलं जायच्या आधी हॉटेलमध्ये झाली की 1 टनात 2 ग्रॅम मिळालं तर फायद्यात धंदा. 1 टनात 2 ग्रॅम म्हणजे चला 1 टन माती म्हणजे 1000 किलो माती, 1000 किलो इंटू 1000 ग्रॅम. एवढ्या किलोतनं 2 किलो 2 ग्रॅम मिळालं तर म्हणतो फायद्यात होतं. मग म्हटलं असं कसं जमतं? जाऊ म्हटलं सकाळ सकाळी. गेलो सकाळ सकाळी, बघितली ती माईन, उकरत होते माती. ते असं गोल गोल फिरतं सर्क्युलर. एका ह्याच्यात 100 टन माती भरतात. ते जोरात गोलने फिरतं. ते गोल फिरलं की सोनं वजनाने जड असतं, खाली 1 किलोत येतं. ते म्हणजे 80% सोनं त्या 1 किलो मातीत येतं. ती माती बाजूला करतात, ऍसिड टाकतात, सोनं बाजूला, माती बाजूला. अरे इतकी सोपी प्रोसेस. आधी असं एकदम असं भारी वाटतं की सोनं 1 टन सोन्यात 1 टन मातीतनं 2 ग्रॅम कसं काय? बघितल्याशिवाय, अनुभवाशिवाय जमत नाही. आणि कधी कच्च्या कानाचं राहायचं नाही. तुम्ही जसं मोठं होता तसे तुमचे प्रतिस्पर्धी उलटं सुलटं सांगतात. बिरबलाने अकबराने एकदा बिरबलला विचारलं की खऱ्या खोट्यात अंतर काय? तर त्यांनी सांगितलं 4 बोटाचं. कानाने ऐकलेलं कायम खरं असतं असं नाही, पण डोळ्यानं बघितलं खरं असतं. सो असं जर तुम्ही काही केलं, अशी एक वेगळी संघटना बांधली तर खूप मोठं होईल आणि खूप चांगलं काम उभं राहील. सर, एक लास्ट प्रश्न जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असेल कदाचित, बायर कसा शोधता? आता सांगतो, अमेरिकेत गेलेलो नाही, पण तुम्हाला मी कमिटमेंट देतो, पुढच्या 1 वर्षात आम्ही रोज 1,00,000 किलो चिकन पाठवू. आम्ही तिथं एवढंच सांगणार की तुम्ही जे खाताय ते ना फिमेल आहे ना मेल आहे, असं खाताय. आम्ही तुम्हाला फ्री रेंजचं चिकन देणार. नॉर्मल चिकन ते $8 ते $10 पर किलोने खातात. नॉर्मल जे आपल्याकडे 250-300 मिळतं. आम्ही म्हणणार आम्ही फ्री देतोय, $20 देणार, $20 देणार. घेणार का? लोक लाईन लावून घेणार. सो सिलेक्ट आयटम विच इज डिफरन्शियल, डिफरंट असेल असा आयटम बघा. लोक करतात तेच करायला गेला तर तुमचं काही फारसं हे नाही. म्हणजे दुबई आणि कांदा, दुबई, कांदा, द्राक्ष त्याच्यात पडू नका फारसं. त्यात काय फार सयाजी आपले शिंदे जे आहेत आमचे सह्याद्रीवाले, ते म्हणजे चांगले मित्र, त्यांनी खूप चांगलं काम केलं, मोठं काम केलं. पण ट्रॅडिशन फॉलो नका करू.
काहीतरी वेगळेपण आणा, काहीतरी वेगळं करा, प्रोसेस करा, लोकांना वेगळेपण द्या. सो असं काहीतरी वेगळेपण आणलं ना तर तुम्हाला बाहेर हुडकायला लोक चालत यायला पाहिजेत. आम्हाला काल मी म्हणजे ह्या आठवड्यात मी 5,000 लोकांचं नवीन काम फायनल केलं. 5,000 लोकांचं. लोक हुडकत येतात तुम्हाला. पण सर त्यांना कळतं कसं की तुम्ही असं काही काम आता करता? हे बघितलं, बीव्हीजी बघितलं की तेवढं झालंय. पण सुरुवातीच्या काळात आज बीव्हीजी मोठा ब्रँड आहे, पण सुरुवातीच्या सुरुवातीच्या काळात धक्के खातच होतो ना. म्हणजे 10 दरवाजे ठोकले की एकच उघडायचा. ते सुरुवातीला स्ट्रगल असतोच. म्हणजे मला आईला माझ्या फ्रीज घेऊन विकत द्यायचा होता, फ्रीज आणि वॉशिंग मशीन. तर 30,000 रुपये कर्ज दिलं नाही बँकांनी मला. माझा पगार 6,500 रुपये असतो, दिलं नाही कर्ज. आमच्या टेल्कोच्या वनिता सोसायटीतनं मी ते कर्ज काढून आईला वॉशिंग मशीन फ्रीज घेऊन दिला. आता आमची टोटल ॲसेट व्हॅल्यू, हार्ड ॲसेट्स 60 कोटीचे आहेत आणि आमचे लिमिट्स 1200 कोटीचे आहेत. क्या बात आहे. आमचं सगळी प्रपोजल बोर्डात जातात आणि सगळी प्रपोजल अप्रूव्ह होऊन येतात. सो यू नीड टू बिल्ड युअर क्रेडिबिलिटी. ती एका दिवसात होत नाही. सो त्याला स्ट्रगल आहे, त्याला संघर्ष आहे. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच. आय होप आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल.